श्री स्वामी समर्थ. मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई माऊली आणि मंदिराचे संस्थापक सदस्य आदरणीय PR कुलकर्णी यांना मी इथं आमंत्रित करतो. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 20-2-2025 संख्या चांगल्या आहेत ह्या सगळ्या. आज माघ महिन्यातली वद्य सप्तमी. माघ वद्य सप्तमी म्हटलं की जसे स्वामी समर्थ आहेत तसंच विदर्भातील श्रेष्ठ संत, विदर्भातील फक्त म्हणायचं आपण पण संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण देशाचे संत श्री गजानन महाराज यांचा आज प्रकट दिन आहे. स्वामींच्या रूपाकडं जर थोडंसं आपण बघितलं, भगवी वस्त्र, थोडंफार गजानन महाराज तिथं आपल्याला नीट बघितले दिसू शकतात. आणि पुन्हा एकदा आज असं मला जाणवलं, आपले सद्गुरू दादा महाराज आणि स्वामी समर्थ त्यामध्ये अजून एक असं थोडंसं की आपल्या ताई माऊली ज्या आहेत तर ह्या तिन्ही चेहऱ्यामध्ये जे कसं होतं कोणाला ठाऊक की आजच्या दिवशी आहे ना यांच्यामध्ये साम्य दिसायला लागतं. आणि आरतीच्या वेळेस ते जरा जास्त जाणवतं, प्रकर्षाने जाणवतं. आरती करताना मधूनच एखाद्या वेळेस आपले डोळे उघडले जातात तर त्यावेळेस समोर जे दृश्य दिसतं तर ते असं काहीतरी वेगळं दिसतं की अविस्मरणीय, विश्वास बसत नाही असं दृश्य. की आरती करताना, आरती ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई माऊली आणि स्वामी समर्थ यांच्या चेहऱ्यामध्ये काहीतरी वेगळं विलक्षण तेज दिसतं. तिथं स्वामींचं तेज तर असतं आणि ह्यांच्यासुद्धा आरतीच्या वेळेस जे तेज जे दिसतं ते खूप वेगळं असतं. आणि मला वाटतं हे प्रत्येकाने एकदा अनुभव घ्यायला काय हरकत नाही. मग अशा ह्या आजच्या या दिवशी असं हे दर्शन आम्हाला घडतं आहे तर आम्ही भाग्यवान आहेत का नाही. म्हणून आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत की ह्या ठिकाणी आपण ह्या परिवारामध्ये आहोत. कलियुगामध्ये अशाच गोष्टी आहेत की बाबा कलियुगामध्ये काय सगळं अशाश्वत आहेत. फक्त शाश्वत म्हणजे काय, श्री स्वामी समर्थ आणि स्वामी नाम हेच. आजच्या महाप्रसादाचे भाग्यवान सेवेकरी एक स्वामी भक्त आहेत आणि आजच्या आरतीचे महाआरतीचे भाग्यवान सेवेकरी पुन्हा घबाड योग जो आहे म्हणजे श्री गजानन महाराजांचे भक्त जे आहेत. आता मला म्हणजे गजानन महाराज आणि गजानन विजय, श्री गजानन विजय ग्रंथ हा घरोघरी बहुतेक घराघरात पारायण करतात त्याचे. आणि आज पारायण पूर्ण होतात. 21 अध्यायांची ही जी पोथी जी आहे गजानन महाराजांची त्याचे पारायण पूर्ण करतात आज. त्याचबरोबर काय गजानन बावन्य, गजानन आव्हान हे जे काय स्तोत्र आहेत त्याचंसुद्धा पठण घरोघरी केलं जातं. तर अशातलेच आपले स्वामी भक्त जे आहेत गजानन विजय जवळजवळ अनेक पारायणं ज्यांनी पूर्ण केलेली आहेत. आणि अकॅडमिक करिअरमध्ये अत्युच्च श्रेणी म्हणजे पहिले असे जे आहे. आणि अशी ही चारुशिला भोज, सौ चारुशिला भोज. MPSC UPSC आपण ज्या परीक्षा बघतो तर मुलं अभ्यास करताना आपल्याला दिसतात इथं. तर किती अवघड परीक्षा असते. आत्ता ह्या आपल्या सगळं तरुण जे माझे स्वामी भक्त आहेत, स्वामी सेवेकरी जे आहेत, तरुण स्वामी सेवेकरी
जो माझा जिव्हाळ्याचा विषय आहे, तर त्यांनी हा आदर्श घ्यायला काय हरकत नाही. UPSCमधले टॉपर्स, ह्याची BSNLची जी परीक्षा जी असते तर त्यामधले टॉपर, तर इथं जे आहे चारू, आज घबाड योग तुम्हाला प्राप्त झाला आहे. आणि कालच चारूचा आज वाढदिवस होता. चारू, तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि स्वामी भक्ती तर आहेच, आणि सर्व स्वामी परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सत्कार करावा. चारू आणि नंदू, आपण व्यासपीठावर यावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. कालच सौ चारूचा वाढदिवस झाला. आयुष्यामध्ये स्ट्रगल म्हणजे काय असतं, म्हणजे सतत झगडावं कसं लागतं. प्रत्येक यश सहजासहजी प्राप्त होत नाही. परिस्थिती माणसाची कितीही असू शकते, बिकट असू शकते. अत्यंत गरिबीतून त्याच्यामध्ये लढा देत देत सर्वोच्च मार्क मिळवणं ॲकॅडमिक करिअरमध्ये, तसंच स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळवणं, आणि त्या यश मिळवल्यानंतर आपल्याला जी नोकरी मिळते तर ती सेवा जी ती करायची. इथं आपण स्वामी सेवा करतो तशी नोकरीसुद्धा वर्क इज वर्शिप, तर तशी सेवा करायची. आणि त्यामध्ये जी असतात ती जो मान सन्मान जो असतो, त्यातली जी पारितोषिक असतात, त्यांच्यातलं जे आहे संचार सारथी, हे सर्वोच्च पारितोषिक त्यांचं डिपार्टमेंटला आहे, ते त्याला प्राप्त झालेलं चारूला. तर अशी ही चारू काही दिवस ती आजारी, काही दिवस ती आजारी होती, झगडा देत होती. पण आपले इथे सद्गुरू दादा महाराज आहेत, आणि स्वामींचे आशीर्वाद आहेत, भक्ती आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याचबरोबर संयम देखील आहे प्रत्येक बाबतीत. मी त्याला अगदी लहानपणापासून ओळखतो. अशी ही चारू, तुला तुझ्या तब्येत लवकरात लवकर सुधारणा हो, अशी ही समस्त स्वामी परिवारातर्फे मी प्रार्थना करतो. आणि तुझे विचार ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 2 वर्षापासून मी या मठामध्ये येते आहे, आणि इथल्या स्वामी परिवार सर्व स्वामी भक्तांचं मला इतक्या सदिच्छा आहेत. पहिल्यापासून मी आले नाही तर लगेच माझ्या मिस्टरांना सगळेजण विचारतात, आणि घरी आल्यावर मला जेव्हा कळतं तेव्हा मला खूप भारावून जातं. म्हणजे स्वामी परिवारात आल्यावर जे प्रेम, अगत्य सगळं जे मिळालं त्याच्याने मला खूपच छान वाटतं आहे. मी जे आजारी होते तर येऊ शकत नव्हते, पण आज ग्रुपवर मेसेज वाचला की प्रगट दिनाचं आपण हे करणार आहे, तर मला एकदम असं इच्छा झाली की आज आपण जायचंच म्हणजे. आणि इथे आल्यावर जो अचानक जो आरतीचा जो लाभ मिळाला आहे तो मला खूपच म्हणजे भारावूनच गेले मी, की कसं आपलं म्हणजे मनात आलं, आणि लगेच सद्गुरूंनी सांगितलं की आज आरती तुम्ही करा वगैरे. याच्या आधी पण शेजारती वगैरेचा मला असंच अचानक लाभ झालेला. खूप बरं वाटतं, म्हणजे तो जो योग असतो तो अचानक मिळालेला, म्हणजे ते एक भाग्यच आहे वेगळं. ही सगळी स्वामी कृपा, सद्गुरूंचे आशीर्वाद, ताईमाऊलींचे आशीर्वाद, एवढंच मी सांगते. चारू ही माझी बहीण. जमखंडीमध्ये आपण जे बनवताय म्हणतो, जमखंडीमध्ये जे आपलं केंद्र सुरू झालेलं आहे, तर माझी बहीण त्या ठिकाणी ते केंद्र बघते. आणि चारू ही माझ्या बहिणीची ही बालमैत्रीण आहे. दोघंजण एकत्रच होते. ती त्याच्या क्षेत्रात अत्युच्च क्षणी होती, ही हिच्या क्षेत्रामध्ये अत्युच्च. 2 ज्या व्यक्ती आहेत, गुणी गुणीश मत्सरी, पण असं आहे गुणीच गुणरागीच, गुणी आणि गुणांवर प्रेम करणार हे दोघंजण असे चारू आणि बनू, अशा 2 माझ्या भगिनी आहेत. ह्या दोघांना उदंड आयुष्य लाभो. आणि नंदू हा माझा बालमित्र आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे तो. त्याच्याही त्यांनी क्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळवलेलं आहे.
अशी ही दोन जी माझ्यासमोर जी जोडी बसलेली आहे त्या दोघांना उदंड आयुष्य मिळो, सर्व सुख प्राप्त होत, कुठलीही अडचण येऊ नये अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजचा जो दिवस जो आहे तो दिवस पुन्हा एकदा आपण साजरा करण्यासाठी संगीत सेवा ही खूप महत्त्वाची आहे आणि खूप चांगली आहे. आणि मी ताई माऊलींना मी विनंती करतो की आज आम्हाला संगीत सेवा आपली होऊ देत आणि आम्हाला ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शेगावीचा संत गजानन, शेगावीचा संत गजानन, स्वानंदे रमले गुरूंची तारक पद कमले, गुरूंची तारक पद कमले. एकही नाही गावही उरले, एकही नाही गावही उरले, दाही दिशांना कीर्ती उजळे, फिरुनी गजानन 100 गावी, शेगावी वसले गुरूंची तारक पद कमले, गुरूंची तारक पद कमले. सदैव मनोहर चरित्र तुमचे, मंगल करीती मना मनांचे, तुमच्या लीला गाता वदनी, तुमच्या लीला गाता वदनी, गीत नवे स्फुरले गुरूंची तारक पद कमले, गुरूंची तारक पद कमले. भुके जलाया देवा करिता, कशास पेढे बर्फी देता, शरणागतीची झुणका भाकर, शरणागतीची झुणका भाकर, भोजन त्या रुचले गुरूंची तारक पद कमले, गुरूंची तारक पद कमले. शेगावीचे संत गजानन, शेगावीचे संत गजानन, स्वानंदे रमले गुरूंची तारक पद कमले, गुरूंची तारक पद कमले, गुरूंची तारक पद कमले. श्री गजानन महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. गजानन महाराजांचं गीत सुश्राव्य सुंदर, एकदम सुंदर आवाजातलं आणि वेगळं प्रकारचं हे गीत होतं. गजानन महाराजांचं गीत हे मी पहिल्यांदाच ऐकलं, ज्यामध्ये पूर्ण त्यांचं वर्णन आहे. गजानन महाराज कसे आले, कुठं कुठं गेले आणि कुठं स्थायिक झाले, त्यांना काय आवडतं, झुणका भाकर, आणि ते कसं आशीर्वादासाठी आलेले आहेत, ते सगळं त्यांनी वर्णन केलं. इतकं सुंदर गीत आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात इतकी सुंदर केलेली आहे ताई माऊली. खूप छान, इतकं गीत खूप सुंदर. हा माघ महिनाच असा आहे हो, की आता माघ महिना संपायला आलेला आहे. सप्तमी, अजून 8 दिवसांनी माघ महिना संपतो. मग फाल्गुन मास म्हणजे बरंच असतं, चांगलं असतं, बऱ्याच जणांचा आवडता असतो. रंगपंचमी आहे, होळी आहे, पण तत्पूर्वी आपले आता सण आहे. आता मला वाटतं रामदास स्वामी मंदिरामध्ये दासबोधाचं पारायण सुरू आहे. 2 दिवसांनी रामदास नवमी येते. त्यानंतर परत लगेच
आपली स्वच्छता इथली पाहताना मला त्या आठवलं मला संत गाडगे महाराजांनी जे सांगितलं. संत गाडगे महाराज जर आत्ता जर असतं तर त्यांनी बघितलं असतं, अरे हे मंडळ खूप चांगले बाबा, म्हणजे मला काही इथं यायची काय गरज, येऊन इथं काही हे प्रबोधन करायची मला काही गरज नाही. गाडगे महाराजांचं पण असंच होतं, ते स्वच्छता करता करता प्रबोधन करायचे. आपला परिसर कसा स्वच्छ ठेवायचा हे त्या प्रबोधनाने सांगायचं, आणि परिसराबरोबर आपलं मन पण कसं स्वच्छ ठेवायचं ते सांगत होते. ह्या सर्व प्रक्रिया ह्या ठिकाणीच होतात, आपल्या ह्या ठिकाणी होतं. आपली स्वच्छता सर्व मंडळी करतात, बघतात आपण स्वामी भक्त स्वामी सेवेकरी त्यासाठीच इथं आलेले असतात. आणि हा परिसर बघा आपण, आणि इतर ठिकाणचा परिसर पहा कसा आहे. गावामध्ये राहूनसुद्धा, मध्यवस्तीमध्ये राहूनसुद्धा एवढी स्वच्छता आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. हा काय एवढंच फक्त भाग सोडून बघा, आणि बाकीच्या ठिकाणी बघा, थोडंसं 10 पावलं दूर जायचं आणि पाहायचं. असा हा परिसर स्वच्छ ठेवायचं काम जे पूर्वी गाडगे महाराजांनी सांगितलं, संत गाडगे महाराज, ते इथं आपल्याला इथं घडतं आहे. म्हणजे कुठली कोणाची शिकवण द्यायची काही गरज नाही. मला वाटतं पुढचा गुरुवार जो आहे, महाशिवरात्र पुढच्या गुरुवारी असेल, बुधवारी असेल का गुरुवारी असेल, बुधवारी असेल, 7 जून 14 बरोबर बुधवारी महाशिवरात्र येते. आपला तर मोठा उत्सव असतो. म्हणजे पुढच्या गुरुवारच्या वेळी आपण बुधवारी भेटणार आहोत, आणि त्यावेळेस असतो तो उत्सव, तो आपल्याला तर साजरा बघता येईल. याची डोहा, याची देहा, याची डोळा. आता अधिक मी बोलत नाही. ताईमाऊलींचं गायन जे मी ऐकलं ते खूप सुंदर होतं गायन. ताईमाऊली खूप छान वाटलं, इतकं छान गीत होतं. श्री स्वामी समर्थ. आणि आपण आता सद्गुरूंचे अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जपाने आपण सुरुवात करू. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोते. आजचा ज्यांचा प्रगट दिन आहे त्यांनीच हा मंत्र दिलेला आहे. श्री गजानन महाराज. गणगण गणात बोते. जीव आणि शिव, आपला जो जीव आहे आपल्यातच परमात्मा आहे, आणि हे तुम्ही तिथं हृदयात बघा. आपल्यातला देव आपणच शोधा, कुठे मंदिरात जाऊ नका म्हणले, आपल्यामध्येच तुम्ही शोधा. आणि गजानन महाराज फक्त हे एवढंच बोलायचं, गणगण गणात बोते. जास्ती कोणाशी बोलले नाहीत. जे काय असेल ते होतं त्या क्रियेद्वारे त्यांनी करून दिलं, भक्ताचा उद्धार करून दिला. गणगणी बाबा त्यांना म्हणायचे,
आणि शेगावचे गजानन महाराज म्हणजे शेगावला प्रगट झाले असं म्हणतात, पण मग त्याच्या अगोदर ते कुठे होते? तर त्याच्या अगोदर महाराज स्वामींच्याकडे आले होते. बालपणापासून अध्यात्माची आवड असल्यामुळं आणि गुरु हवाच अध्यात्मामध्ये, आणि गुरूंना माहिती असतं आपला शिष्य कधी येणार आहे, तो कुठे मिळणार आहे. महाराजांनी त्यांचे जे लीला सहचर जे होते, म्हणजे आपल्यानंतर कोण कोण कुठं कुठं काम करणार आहे हे अगोदरच ठरवलं होतं. त्याप्रमाणे एक दिवस अक्कलकोटला महाराज बसले होते आपल्या वटवृक्षाखाली. खूप आनंदामध्ये होते, खूप त्यांच्या चेहऱ्यावर खूप समाधान. एरवी बघितलं तर महाराज असे एकदम रागीट दिसतात, पण त्या दिवशी ते हसत होते. एक आसनाची जास्तीचं एक आसन मांडा त्यांनी सांगितलं. सेवेकरांनी विचारलं, आज काय महाराज विशेष काय? आज माझा गणपती येणार आहे म्हणले. तर सेवेकरांना काय माहिती नाही गणपती म्हणजे कोण येणार आहे. आणि जशी ती वेळ जवळ आली तसं महाराज सारखं त्या समोरच्या बाजूला दूरदृष्टी लावून महाराज सारखे तिकडं बघायचे. आणि मग ती वेळ आली, योग्य वेळ. लांबून एक तरुण, म्हणजे जर का महाराज वृद्ध होते तर त्यांचं तरुण पण कसं असेल, अशाच संपूर्ण त्यांची देहकाठी, अतिशय गोरेपान एक युवक समोर येताना दिसत होता. सेवेकरांनी बघितलं, महाराज उठले एकदम ताडकन, आला गणपती म्हणले. आणि तो जो मठ होता आत्ता जो आपण म्हणतो अक्कलकोटला, आत्ता खूप मोठा मठ दिसतो, पण त्यात छोटंसं मंदिरवर होतं. तिथून उभे राहून ते 4 पावलं पुढे गेले, दरवाजापर्यंत गेले महाराज. तोपर्यंत तो तरुण पुढे आला होता आणि मग त्यांनी बघितलं महाराज स्वतः उभे दरवाजात. तो धावत धावत निघाला, महाराजांच्या पाया पडायला. महाराजांनी उठवलं आणि त्याला गळ्यात मिठीच मारली त्याच्या. चल म्हणले आतमध्ये, चल, किती वेळा मी तुझी वाट बघत होतो. जवळ बसून ठेवलं, मांडीवर बसून ठेवलं त्याला. लोकांना समजेल हा एवढा मोठा तरुण आहे आणि ह्याला मांडीवर महाराजांनी बसून ठेवलेलं आहे. लोक विचारायला लागली. तर महाराज ते काय कोणाचे ठेवतात का बाकी, तुम्हाला काय करायचं नसतं चौकशा म्हणले. तर हा माझा बाळच आहे म्हणले, हा आजपासून हा माझ्याबरोबर इथे राहणार आहे. स्वामींनी त्यांना ठेवून घेतलं तिथे. कोण होतं ते? तर तेच होते गजानन महाराजच. त्यांचं हे नाव नंतर नामाधिकरण नंतर झालं. ते गणोबा गणोबा लहानपणी म्हणायचा. गणोबा खरंच मोठा झाला, गजानन महाराज म्हणून तो झाला. त्या गणोबाला महाराजांनी बरेच दिवस स्वतःजवळ ठेवलं. अनेक उपदेश करत 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 एक दिवस असा आला की त्यांना सांगितलं, आज मी तुला आता सांगतो तुझं कार्य काय आहे, तुला काय करायचं आहे. भक्त उद्धारण्याचं जे कार्य मी इथे करत होतो, माझ्यानंतर मी काही माझे सहचर जे नेमलेले आहेत, शिर्डीला म्हणले साईला अगोदरच पाठवलेलं आहे. मागच्या जन्मी तो तुझा लहान भाऊ होता, या जन्मी तो तुझा मोठा भाऊ आहे म्हणले. तो अगोदरच गेलाय पुढं कार्य करायला, तुला कुठं जायचंय? ते महाराज म्हणले की ठीक आहे, तुम्ही जिथं सांगाल तिथे मी जातो. तुला आत्ता जायचंय सटाण्याला म्हणले. सटाण्याला माझा एक शिष्य आहे देव मामलेदार, त्याच्याकडनं तुला उजळून घ्यायचंय. महाराजांचा शब्द बघा, उजळून घ्यायचंय. बुद्धिमान आहेच, थोडंसं घासलं की त्याला उजळतं. एखादं भांडं, चांदीचं भांडं असेल, चांदी आहेच ती चमकतीच, थोडंसं घासलं की ती उजळलं. तसं तुला करून घ्यायचंय म्हणले. ते देव मामलेदाराकडे गेल्यानंतर तो तुला सांगेल पुढचा आदेश काय आहे. मी त्याला दिलेला आहे काय आदेश आहे तो. ठीक आहे, कधी जाऊ? तुला उद्या पहाटेच इथून निघायचं म्हणतात. दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज उठतात, स्वामींचं दर्शन घेऊन सटाण्याला जायला निघतात. सटाण्याला आल्यानंतर देव मामलेदार हे सगळे स्वामींचे जे शिष्य होते आपापसात एकमेकाला ओळखायचे. गेल्यावर देव मामलेदार ओळखलं की हां, ह्याला स्वामींनी पाठवलेलं आहे, ह्याला घडवायचं आहे. महाराजांचा आदेश असा आहे की तू माझ्याकडनं शिक्षण जेव्हा पूर्ण होईल तुला जायचं शेगावला म्हणले. शेगावला तुझं कार्य, तुला शेगावला पुढचं करायचं आहे. एक 10 ते 12 वर्ष त्यांच्याकडं सगळं शिक्षण घेतल्यानंतर सांगतात की आता तू जा शेगावमध्ये, सगळे तुझे लोक वाट बघतायत, तुझं नाव रूपाल, तू तिथे येणार आहेस आणि तुझ्यामुळे शेगाव प्रसिद्ध होणार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग महाराज येतात शेगावमध्ये. तो दिवस, तो जे प्रगट आपण म्हणतो ना की कधी हे संत लोकांचं काही कोणाला माहिती नसतं, पण जे काय त्या काळात कोणी लिहून ठेवलं असेल किंवा अमुक एक 1878 साल महाराज देह सोडायची वेळ, तोपर्यंत त्यांनी सगळी व्यवस्था करून ठेवली होती. फेब्रुवारी महिन्यात म्हणजे माघ महिन्यामध्ये महाराज गेले पुढच्या चैत्रात, आणि ह्या माघ महिन्यामध्ये म्हणजे जो 1-2 महिन्यांनी महाराजांनी देह ठेवलाच होता, पण त्याच्या अगोदर सगळी व्यवस्था करून गेले. गजानन महाराज तिथे
शेगावमध्ये प्रगट झाले 1878 आणि मला वाटतं 1910 पर्यंत ते तिथे होते. पण 1910ला मग त्यांनी देह ठेवला की समाधी त्यांची. हा एक भाग. आणि दुसरा एक भाग आत्ता सांगितला की रामदास नवमी म्हणतो परवाच्या दिवशी ती. मग रामदास मग त्याच्या अगोदर म्हणजे 1680 साल वगैरे असेल त्यावेळच्या काळामध्ये रामदास स्वामी होते ते. मग गजानन महाराजांना रामदास स्वामी भेटले होते का, की तिथल्या भक्तांना रामदास स्वामींची माहिती होती का, हा एक छोटासा एक गोष्ट त्याच्यामध्ये आलेली आहे. मी सहज परवा विचारलं होतं तर सांगितलं मला PR-नी. ती गोष्ट अशी की त्यावेळेला म्हणजे रामदास स्वामींनी जो देह ठेवला तो 1680च्या आसपासला. मग ही 300 वर्षानंतर कसं घडलं, रामदास स्वामी कसे दिसले लोकांना. एक बाळकृष्ण नावाचा एक रामदासी होता, शेगावच्या जवळच एक बाळापूर गाव होतं तिथे. त्या बाळापूरमध्ये राहणारा त्याची बायको होती पुतळाबाई. रामदासी अत्यंत निष्ठेने रामदासांची सेवा करणारा, दुसरं कोणाचं नाव घ्यायचं नाही. आणि साधारण पौष महिन्यापासून म्हणजे आता हा दास नवमीचा उत्सव आहे माघ, पौषातल्या नवमीपासून ते घराबाहेर पडायचे दोघं नवरा बायको, अगदी धार्मिक. तिथनं म्हणजे शेगाव, खामगाव, मेहकर असं करत करत रस्त्याने काय त्यांच्याकडं चिपळ्या आपलं वाजवायचे, चांगल्या चिपळ्या होत्या, चंदनाच्या चिपळ्या होत्या. त्यांची बायको झांजा वाजवत त्यांना साथ करायची. रामाचा आपला गजर दिवसभर तोंडात रामनाम जिथं येईल तिथं थोडंसं जेवणाची काय सवय होईल त्याप्रमाणे करत करत मुक्काम करत जिथे चांगली जागा असेल मुक्काम करायचं, सगळे उठून परत चालायला लागायचं. त्या चिपळ्यांचा ताल आणि ह्या टाळांचा ताल असं एक छान वातावरण, जिथे जातील तिथे असं एकदम प्रसन्न वातावरण व्हायचं. ते रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम म्हणा, रघुपती राघव राजा राम म्हणा, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा त्यांना कधी थकवा जाणवत नाही. गजर करत करत आलं की रात्री आपलं मुक्काम. राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम. जाम गावामध्ये आले. जाम गावात आल्यानंतर, जामगाव तर रामदास स्वामींचंच जन्मगाव. जाम गावात आले, दरवर्षीचा हा नियम होता. जाम गावात आलं की राहायचं तिथे 3 दिवस तिथे मुक्काम करायचा. पुढचा प्रवास सुरू झाला की डोम गाव होते तरी कल्याण स्वामींचं गाव, रामदास स्वामींचे शिष्य, तिथे परत मुक्काम करायचा. असं करत 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 माघ वद्य प्रतिपदेला गडावरती यायचं. माघ वद्य प्रतिपदा म्हणजे जो आत्ता जे 2-3-4 दिवस झाले असेल मला वाटतं, तो तिथून ते माघ वद्य द्वादशीपर्यंत गडावर. नवमीला दास नवमीचा जो उत्सव होता तो साजरा झाला. दशमी एकादशी तिथे महाप्रसाद असतो. त्या महाप्रसादामध्ये बघा आपण येताना मदोकरी मागून जेवायचं, पण तिथे मात्र ब्राह्मण भोजनाचा खर्च करायचा. म्हणजे तो स्वतःजवळची जी काय शिल्लक असेल ती त्या गडावरती खर्च करायची. द्वादशीला निघायचं, परत त्याच टप्प्याने तसाच प्रवास करत 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 परत बाळापूरमध्ये यायचं. वर्षानुवर्ष चाललेलं होतं. 1 वर्ष असं की आता त्यांना शेवटी देह आहे. त्यांनी सांगितलं रामदास स्वामींना की आता महाराज पुढच्या वर्षी मी येऊ शकेन की नाही मला माहिती नाही. माझा देह असा हा जर्जर झालेला आहे, वृद्धत्व आलेला आहे, काय करावं आता, तुम्हीच मला मार्ग दाखवा. त्या रात्री झोपल्यानंतर रामदास स्वामींनी दृष्टांत दिला, तू पुढच्या वर्षी तू येऊ नको, तू तुझ्या घरी उत्सव कर, मी तिथे येईन म्हणले. रामदास स्वामींनी हा दृष्टांत दिलेला आहे. त्या दृष्टांतावर भरोसा ठेवून पुढच्या वर्षी गावामध्ये त्याने सांगितलं की आपण बायकोला सांगितलं आपण आता ह्या वर्षी गडावर जायला नको, आपण उत्सव इथेच साजरा करू. गावात सगळ्यांना सांगितलं आम्ही इथे हा उत्सव करतोय, दासनवमीचा उत्सव आम्ही इथेच करतोय, तुम्ही सगळ्यांनी त्या दिवशी प्रसादाला इथे या, महाप्रसाद करणार आहे, पूजा करणार, जे काय असेल ते. माघ वद्य प्रतिपदेपासून रोज रामदास स्वामी कधी येणार हे उत्सुकतेपोटी रोज त्यांना मनामध्ये कोणत्याही रूपात येतील काय माहिती नाही. रामदास स्वामींनी सांगितलं मी येऊन जाणार, कुठल्याही रूपात येणार माहिती नाही, तू ओळख.
8 दिवस झाले तरी आले नाही कोणी. नवमीचा आज, आता नवमी आहे, दास नवमी आहे, सगळं पूजा अर्चा झाली, अभिषेक झाले, महाप्रसादाची वेळ झाली तरी अजून कोणी आलं नाही. मोठमोठे आजूबाजूच्या गावातनं साधू बैरागी लोक आले, मोठमोठे त्या गावातले कोणी आणखीन मोठी लोक असतील ती लोक आलेली आहेत, सगळ्यांचं आगत स्वागत झालेलं आहे. आणि आता महाप्रसादाच्या वेळेला तयारी चाललेली असतानाच गजानन महाराज तिथे आले. त्या बाळकृष्णाला कोणीतरी सांगितलं की अरे गजानन महाराज आलेत. बरं 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 बोला, म्हणजे त्याला असं डोक्यात काही नाही, आलेत तर बसू देत म्हटलं. त्यांचं स्वागत केलं, त्यांचं पण या म्हटलं तुम्ही बसा. महाप्रसादाला कधी सुरुवात करायची नाही, मला रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे मी येणार, 9 दिवसात मी येणार, आज 9वा दिवस आहे, आज रामदास स्वामी यायलाच पाहिजेत म्हणतो. माझा ठाम विश्वास आहे, पक्का विश्वास आहे. जसं हल्लाळ साहेब सांगतात एखादी गोष्ट स्वामींच्या चरणी तुम्ही 100% विश्वास ठेवा, तसं त्या एका वाक्यावरती त्यांनी विश्वास ठेवला, मी येणार. वाट बघत असताना 2 मिनिटांनी अचानक खणखणीत आवाज, अहिल्या शिळे राघवे उद्धरिले, पदी लागता दिव्य होऊन गेले. चमकला. हा आवाज कुठला म्हणला? हे म्हणजे जे रामदासी लोक जे श्लोक म्हणतात तसा. अहिलेने जसं त्या रामाने जसं उद्धार केला अहिलेचा, बघितलं चमकून तर गजानन महाराज उभे राहिलेले आहेत. तर गजानन महाराज आपण जे रूप बघितलं असेल त्यांचं की फक्त कटीला लंगोटी असली तर, नाही तर नाही, दिगंबर अवस्था. कोण म्हणला आत्ता? परत महाराजांनी तो श्लोक परत म्हणला. तो आवाज, तो श्लोक संपल्याबरोबर रामदास स्वामींचं दर्शन त्याला तरी झालं. मोठा जटासंभार, भगवी ती कफनी घातलेली, कोबडी हातामध्ये, चक्रावून गेला. म्हणले हे असं काय चाललंय? परत बघितलं, परत 2 मिनिटांनी परत गजानन महाराज. मग मात्र त्याला खात्री पडली की स्वामींनी जे सांगितलं होतं मी कुठल्या रूपात येईन, त्यांनी त्याच्या गजानन महाराजांच्या पायावरती साष्टांग दंडवत घातले, यथोचित पाद्यपूजन केलं, रामदास स्वामी समजूनच सेवा केली. आणि मग त्यांना सांगितलं गजानन महाराज की अरे हे सगळं जे आहे ते मीच आहे. म्हणले गीतेमध्ये काय सांगितलं भगवंतांनी? आत्मा हा सगळीकडं एकच आहे, परमेश्वर हा एकच आहे, हा आपल्या भक्तांच्या करता वेगवेगळी रूपं धारण करतो. तो ते तुमच्या करता ही सगळी रूपं धारण केलेली आहेत. तू निशंक होऊन माझी सेवा कर, ती सेवा रामदास स्वामींच्या पर्यंत नक्की पोचेल. आणि त्या दिवशी रात्री परत रामदास स्वामींनी हाच दृष्टांत दिला की शेगावमध्ये मीच आहे. म्हणजे 300 वर्ष झाली समाधीला, पण शरीरातनं देहरूपाने रामदास स्वामींनी तिथं कार्य, सगळी भगवंत आहे एकच आहे, अनेक रूपातनं तो कार्य करतो. तसं त्यांनी ते मग तो त्यांनी निश्चित झाला की आता रामदास स्वामींनी पण दृष्टांत दिला आहे, गजानन महाराजांनी पण हेच सांगितलं, म्हणजे एकच हे दैवत आपलं आहे. तो अगदी निष्ठेने शेवटपर्यंत तिथे सेवा करत राहिला. ही गोष्ट म्हणजे रामदास स्वामी किंवा गजानन महाराज मध्ये अंतर एवढं होतं, पण घडलेली गोष्ट ही अशी घडली होती. मग रामदास स्वामींनी कसं काय त्यांना केलं? रामदास स्वामी स्वतः कोण होते? कारण ते परमेश्वरी अवतारच येतो. लहानपणापासून त्यांचं नाव रामदास हे नंतर झालेले, त्यांचं नाव पहिल्यांदा येतो नारायण सूर्यजी ठोसर, त्यांची आई होती राणूबाई. गावामध्ये हा मुलगा अतिशय म्हणजे हूड म्हणतो ना आपण, की धाडसी खेळ, झाडावर चढ, वरनं उड्या मार, नदीला पूर आला त्या पुरात उडी मार, घोडे कोणाचे असतील चाललेले असतील त्या घोड्यावर बसून घोडेस्वारी कर. पण तेवढा अभ्यासामध्ये पण हुशार, तेवढा पूजा अर्चामध्ये पण हुशार. एक दिवस लपंडाव खेळता खेळता लपून बसला, दिवसभर कोणाला सापडलाच नाही. तो शोधला, संध्याकाळ झाली, शेवटी कुठेतरी एका आडबाजूला कुठेतरी बसलेला कोणाला तरी दिसला. त्यांनी त्या सांगितलं राणूबाई नाव, तो नारायण तिकडं बसलेला दिसला. त्या धावत पळत गेला, अरे तू इथं की आम्ही सगळे गावभर तुला शोधतोय. ती जागा पण अशी होती की एखादा आपण म्हणतो ना खबदाड म्हणतो तसं त्या जागेत बसलेला तो. काय नव्हतं, मी आज विश्वाची चिंता करतो. पोरगा तो एवढा आणि विश्वाची चिंता करतोय. चल म्हणले, त्याला आणला धरून. वडिलांना सांगितलं ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे म्हणले. व्यायामाची आवड होती, तब्येत होती, वडील त्याला काय मारू शकत नव्हते. म्हणलं करायचं काय नाही, ह्याचं लग्न करून देऊ. लग्नाच्या वेळेला त्या दिवशी जसं ते आपण शुभमंगल सावधान म्हणलं, असं ते सावधान म्हणल्यावर तो सगळं सोडून गेला पळून. हे संसार बिंसार आपला नाहीच आहे, हे त्या मनात कुठेतरी पहिल्यापासून असणार. ते आले फिरत 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 पंचवटीला, म्हणजे नाशिक जवळ. रामाचं दर्शन घेऊ म्हणले, रामाच्या दर्शनाला गेले. तिथे एवढी गर्दी बघितली, चेंगराचेंगरी, ढकलाढकली,
राम काय दिसेना. ते म्हणले रामच इथं दिसत नाही म्हणल्या देवळामध्ये. बघा आपल्याकडं पण बघतो आपण किती देवळात हे लांबच्या लांब रांग असते, कुठे 2-4 मैल गेलेली असते. आपण जवळ जातो, 1 मिनिट सुद्धा आपल्याला हात जोडायला सुद्धा वेळ मिळत नाही. डोकं टेक आपटलं जातं आपलं तिथं, चला पुढं करून. ह्यांनी बघितलं ह्याच्यात काय म्हणलं खरं नाही. आता मला राम दिसलाच पाहिजे म्हटलं. मी आता अशी तपश्चर्या करणार, मला आता रामानेच दर्शन द्यावं. थोडंसं पुढे प्रवास करत एक टाकळी म्हणून गाव आहे. त्या टाकळी नदीमध्ये त्यांना जरा ते गाव त्यांना आवडलं. ती नंदिनीराची नदी होती. तो परिसर त्यांनी बघितला कसा आहे. उंच पहाड आहेत, गुहा आहेत, मोठमोठे कातळ आहेत. छान आहे म्हणले, आपण इथेच राहू. जसं आत्ता गजानन महाराज जसं गणी गणात बोते म्हणायचे, तसं हे आपलं श्रीराम जयराम जय जयराम एवढंच, बाकी काय नाही. दिवसभर त्यांचा दिनक्रम कसा की भरपूर जोर बैठका, सकाळी 2 तास 1000-1200 जोर मारायचे. ते झालं की त्या नदीमध्ये मनसोक्त पोहायचं. गावामधनं भिक्षा मागून आणायची. भिक्षा मागितली की त्याला पहिलं काहीतरी त्या आजूबाजूला कोणी कुत्रं मांजर असेल त्याला पहिलं खायला घालायचं, मग स्वतः खायचं उरलं तर. इतकं कडकडीत. राहिलेले 4-5 तास 8 तास श्रीराम त्या नामामध्येच फक्त घालवायचे. ते जवळजवळ म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम हा 13 कोटीचा जप त्यांचा तिथे त्या गावात पूर्ण झाला. आणि एक दिवस भगवंतांनी त्यांना खरोखरीच दर्शन दिलं. त्यांची अवस्था म्हणजे भावविभोर. जसं ते म्हणले माझा आराध्य कसं आहे की हनुमानाला जसं रामानं दर्शन दिलं तसंच आज मी म्हणे एकदम मी पावन झालो. मनामध्ये त्यांना असं वाटलं की नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. ही जशी अवस्था तेव्हा झाली असेल हनुमानाची, तशी आज माझं होतंय म्हणले. रामदर्शन झाल्यानंतर आता म्हणत की आता मग आपल्याला प्रवासाला जायला हरकत नाही. अजून आपल्याला तपश्चर्या कुठे आणखीन एक चांगली जागा, आणखीन पुढचा अध्यात्म आपल्याला आणखीन पुढचा पायरी जायचं आहे. फिरत शेवटी हिमालयापर्यंत आले. हिमालयामध्ये तशीच तपश्चर्या, कडकडीत तपश्चर्या करून तिथे असा एक योगायोग घडला की त्यांना शीख गुरु हरगोविंद सिंग साहब त्यांना तिथे त्यांची भेट झाली. गुरु म्हटल्यानंतर कसं असतं की एक साधारण त्या काळात की आत्ताही आपण बघतो की भगवे कपडे, पांढरे कपडे किंवा गळ्यात माळा, जटा बिटाव, ते त्यांचं तसं होतं. पण त्यांच्या कमरेला 2 तलवारी होत्या आणि त्यांच्याबरोबर 1000 सैन्याचा म्हणजे 1000 सैन्य त्यांच्याबरोबर नेहमी असायचं. रामदास स्वामींनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही गुरु, आध्यात्मिक गुरु, शिखांचे तुम्ही गुरु म्हणता, मग हे सगळं हा एवढा लावाजमा कसा करता? ते म्हणले की हल्ली ह्या समाजामध्ये शस्त्रसज्ज आणि बलवान असणं खूप गरजेचं झालं आहे म्हणले. यवनी सत्ता सगळीकडे धुमाकूळ घालते. अनेक इतर धार्मिक अत्याचार आपल्या धर्मांवरती होत आहेत. आपला समाज संघटित राहायला पाहिजे, बलशाली राहायला पाहिजे म्हणले. एक तलवार आहे ती त्या धर्मरक्षणा करताय आणि एक तलवार आहे ती स्त्री, हिंदू स्त्री, म्हणजे त्यांनी हिंदू शब्द वापरला. तर हिंदू म्हणजे सगळंच. त्या स्त्रीच्या रक्षणाकरता ती एक तलवार आहे म्हणे. मी कायम हे माझ्या मनामध्ये गोंदलेलं आहे की माझा जन्म हा धर्मरक्षणाकरता आणि स्त्रियांच्या रक्षणाकरता झालेला आहे. हरगोविंद सिंग साहब त्यांना आमंत्रण देतात की तुम्ही आमच्याबरोबर पंजाबमध्ये या, सुवर्ण मंदिरामध्ये या, तिथे काही दिवस तुम्ही मुक्काम करा. रामदास स्वामी पण त्यांना होकार द्या. त्यांना तो विचार पटतो, समाज बलशाली झाला पाहिजे आणि संघटित झाला पाहिजे, हा विचार त्यांना पटतो. ते त्यांच्याबरोबर सुवर्ण मंदिरामध्ये येतात. काही दिवस राहिल्यानंतर एक छोटंसं असं तलवारीसारखं एक हत्यार त्यांना ते देतात भेट म्हणून. ते हत्यार त्यांच्या कुबडीमध्ये बसेल गुप्त रूपाने, म्हणून त्याला ते गुप्ती नाव पडलं. आणि म्हणजे असं म्हणतात की ती गुप्ती त्यांच्या शेवटपर्यंत त्या कुबडीमध्ये त्यांच्याबरोबर होती. तिथं काही दिवस राहिल्यानंतर परत पुढचा मार्ग, परत आता परतीचा प्रवास सुरू झाला. परतीच्या प्रवासामध्ये ते पैठणपाशी येतात. पैठणला त्यांच्या मावशीचं घर, मावशी कोण? ते एकनाथ महाराजांची बायको, ती त्यांची मावशी. तिथे ते येतात. पण नुकतंच ते समजतं त्यांना की मावशीचं पण निधन झालं आहे. नाथ महाराज सर अगोदरच गेलेले आहेत. मग आता इथे थांबण्यात काय अर्थ नाही, आपल्या गावी जाऊ म्हणतात. परत आपल्या गावामध्ये येतात, जाममध्ये येतात. आता इतक्या वर्षानंतर आल्यानंतर एक तर बलदंड त्यांचं ते शरीर झालेलं व्यायामाने, तपश्चर्येमुळं चेहऱ्यावरती सगळं तेज आलेलं, दाढी वाढलेली, मोठा केस संभार, कोणी ओळखत नाही. त्यांची पुतणी लोक तिथे खेळत असतात. त्यांची नावं राम श्याम.
कोणतरी आलंय दरवाजामध्ये, म्हणलं तर आईला भरत, आई कोणतरी साधूबाबा आलेत. त्यांची वहिनी ती बाहेर, ती पण ओळखत नाही, ती आपलं त्यांना ते बोलवते भिक्षा वगैरे घालायच्या ह्यांनी. तर ते म्हणतात थांब वहिनी भिक्षा घालू नको, मी आलो आहे. आता मी आलो आहे म्हणजे कोण? मग ते सांगतात की मी नारायण, मी आलो आहे म्हणले. नारायण त्यांना माहिती नाही नारायण कोण. त्यांची आई तिथे आत्मा ऐकती, नारायण आलाय म्हणते, त्याच्याबरोबर तिची दृष्टी गेलेली असते, त्यांच्या वयानुसार दृष्टी गेलेली असते, पण कान एकदम टवकारले असतात. त्या अशा चाचपडत त्या बाहेर येतात. नारायण आला म्हणतात, कुठे नारायण? असं ते बघतात चाचपडून, हा एवढा बापरे म्हणते, हा एवढा तू बलदंड झालास वगैरे, असं सगळं कौतुक. मिठीत घेते त्यांना, ते पण मिठी मारतात, पाया पडतात. आणि मग रामाला प्रार्थना करतात की मी आज पहिल्यांदा असं तुला मागतो की आईची माझी दृष्टी परत दे. तिच्या दोन्ही डोळ्यांवरून असे हात फिरवतात, त्या एका क्षणामध्ये तिला परत दिसायला लागतं. ते म्हणजे ही शक्ती किंवा हा जी ताकद त्यांना प्राप्त झाली अध्यात्मामुळं किंवा जपामुळं, ती त्यांना प्राप्त झालेली असते. भगवंत पण त्यांचा ऐकतो, त्यांना तो आशीर्वाद म्हणूनच त्यांना ती शक्ती दिलेली असते की पुढचं कार्य आपल्याला करायचं आहे, ह्याच्याकडनं पुढचं कार्य करून घ्यायचं आहे. काही दिवस तिथे राहिल्यानंतर परत आलंच, परत भारत भ्रमण करायचं आहे, समाज आपल्याला संघटित करायचा. आणि त्यांना एक कळतं की आपल्या समाजामध्ये ना त्यांना लोकांना थांबायला वेळ नाही म्हणतात, संघटित व्हायचे, लगेच काहीतरी परिणाम पाहिजे म्हणतात. कुठल्याही गोष्टीला यशस्वी व्हायला आपण म्हणतो ना की एखादं तप करावं लागतं. रामदासांनी सांगितलं की एखादी गोष्ट जर का तुम्हाला यशस्वी करून दाखवायची असेल तर 12 वर्ष तुम्ही त्याला वेळ द्या, 12 वर्ष तुम्ही सतत त्याच्यामध्ये राहा. एखादा उद्योग सुरू केला, आपल्याकडं बरेचसे लोक येतात, अमुक एक मी एखादा उपाय सांगितला ना की एक 8 दिवसांनी परत अहो काय अजून फरक नाही पडला त्याचा. पण त्याला मी सांगितलं 1 महिना जाऊ देत, तर तुम्ही 8 दिवसांनी येऊन मग कसं होणार ते? एकाला सांगितलं तुम्ही 14 तुम्हाला गुरुवार अमुक एक करायचं आहे, त्यांनी 5व्याच गुरुवारी मला फोन केला, अजून मला काही फरक पडलेला नाही. पण 14 गुरुवार तर होऊ देत ना, मग फरक पडतो की नाही बघ ना त्याच्यात. सतत परिश्रम, तप म्हणजे काय? सतत मधला त, परिश्रम मधला प, तप. ते तप करायचंय आपल्याला 12 वर्ष, म्हणजे परिश्रम करायचे हे 12 वर्ष. हे पहिल्यांदा मनामध्ये तुम्ही बिंबवा. रामदास स्वामींनी शेवटी त्यांना सांगायला की धीर धरा, धीर धरा, धीर धरा रे तकवा. तुम्ही धीर धरा, एखादी गोष्ट तुम्ही सुरुवात करा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. केल्याने होईल, तुम्ही सुरुवात तर करा, एकाने करा, दोघांनी करा, ते मग ते तुमचं तो पुढं होईल ना. ते मग त्याच्याकरता आपल्याला समाज जर का एकत्र आणायचा असेल, समाजामध्ये आपल्याला जर का हे क्रांती घडवून आणायची असेल तर मंदिरं आपल्याला स्थापन केली तर हळूहळू लोक तिथे जमा होतील, आपल्याला प्रबोधन करता येईल, लोकांचं आपल्याला त्यांची बुद्धीमध्ये आपल्याला काहीतरी भर घालता येईल. आणि समाज संघटित होण्याकरता जे करायचं असेल त्यानुसार त्यांनी श्रीरामाची आणि मारुतीची मंदिरं स्थापन करायला सुरुवात केली सगळीकडं. तिथं जायचं, ते मंदिर स्थापन झाल्यानंतर तिथलं प्रबोधन करायचं आहे, त्या लोकांचं त्यांना एकत्र आणायचं. हिंदू राष्ट्र आपलं व्हावं एक मनामध्ये त्यांच्या असं होतं. आणि हिंदू राष्ट्र होण्याकरता ही गरज संघटित समाज संघटित होणं पहिलं महत्त्वाचं आहे, हे त्यांनी ओळखलं. त्या दृष्टीने त्यांची पावलं. मग त्यांना एक आशेचा सूर्य दिसला म्हणा, आपण आशेचा किरण नाही, सूर्य दिसला, छत्रपती शिवाजी महाराज. हा मनुष्य हिंदवी स्वराज्य स्थापन करणार याविषयी त्यांच्या मनामध्ये अजिबात दुमत राहिलं नाही. शिवाजी महाराजांच्याकडे गेल्यानंतर शेवटी कसं असं 2 युगपुरुष, एक अध्यात्मामधला, एक क्षात्रतेजातला. त्याच्यातलं क्षात्रतेज आपण जर का जागवलं तर हा मनुष्य नक्कीच क्रांती घडवून आणेल, हा विश्वास रामदास स्वामींना वाटला. आणि मग पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. जसं महाराजांना म्हणजे शिवाजी महाराज त्यांनी कशी कशी मदत केली, की ज्या रामदासी जी लोक होती त्याच्यामध्ये गुप्तहेर पण होते, ते पण काही माहिती सांगायचे. अडचणीच्या वेळेला जेव्हा अफजल खानाची स्वारी येणार होती तर रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामधलं जर का पहिलं अक्षर घेतलं, फक्त प्रत्येक ओळीतलं पहिलं अक्षर घेतलं की त्याच्यामध्ये ते कळून आलं की अफजल खान स्वराज्यावर चालून येत आहे. आपल्याला हे पत्र शिवथरगडीमध्ये बघायला मिळते. शिवथरगड
हा तर एक वेगळा विषय आहे, त्याच्याविषयी सांगायचं म्हणलं तर असा तो भाग आहे आत्ता पृथ्वीवरचा. आत्ता जे ह्या युगामध्ये आपण जे म्हणतो उपग्रह सॅटेलाइट्स, शिवथर घळीतनं आपण जे उपग्रह जे फिरतायत ते आपल्या एखाद्या आत्ता जी उपकरणं असतात त्या उपकरणावर आपल्या ते उपग्रह दिसू शकतात. उपग्रहामधनं शिवथर गळ बघायची म्हणलं तर दिसत नाही. काय चमत्कार असेल माहिती नाही. रामदास स्वामींनी तो ओळखला होता की ही जागा अशी अशी आहे. आपले पूर्वज फार हुशार होते. ते अजूनही आहे तसंच. ते तिथे गेल्यानंतर आपण जर का काही लावले, ते उपकरणं लावले, एखादं सॅटेलाईट जर का जात असेल तर तो तिथे तो पकडला जातो. पण त्या सॅटेलाईटमध्ये शिवथर गळ अजूनही दिसत नाही. अजूनही लोक प्रयोग करतात. ते हे त्या काळी अशक्यच होतं कोणाला दिसणं. त्या काळी विपणन नव्हती, काही नव्हतं. पण शत्रूला सुद्धा हे घळ सापडणं अशक्य. त्या घळीमध्ये त्यांना रामदास स्वामींनी, ज्याच्यावरून आता परवाचं नाव पडलं की तो दासबोध हा ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ असा आहे की ज्याची सुरुवात कुठल्याही देवताला किंवा कुठल्या देवाला उद्देशून केलेलं नाही. म्हणजे सुरुवातीला आपण गणेश वंदन असं की सरस्वती असं काही नाही. त्याच्यामध्ये तो ग्रंथ काय आहे याविषयीच पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या ग्रंथामध्ये अनेक वयापासून, लहान वयापासून वृद्धांपर्यंत समाजातल्या अनेक जाती उपजाती, स्वतःविषयी म्हणजे स्वतःला जे काय वाटतं, समाजकारण काय आहे, समाज कसा घडायला पाहिजे, कसं कोणी वागायला पाहिजे, हे प्रत्येकाचं अगदी बारीक सारीक असा तपशील त्यामध्ये. रामदास स्वामींचं त्यांना कुठल्या गोष्टीत ज्ञान नाही असं नाही, सगळ्या गोष्टीत ज्ञान होतं. भाजीपाल्यामध्ये ज्ञान होतं, बागकामामध्ये ज्ञान होतं. प्रत्येक गोष्टीचा तपशील त्यांना माहिती असायचा. आपल्या आयुष्यामध्ये कसं वागायला पाहिजे, कोणी कसं वागायला पाहिजे हे तपशीलवार त्यांनी दिलं होतं. तो ग्रंथ, तो दासबोध. त्यामध्ये नियम आहेत. त्यामध्ये परत गुरु शिष्य, जसं गुरुचरित्र जसं होतं, गुरु शिष्याने म्हणजे समर्थाने सांगितलं, कल्याण स्वामींनी लिहिलेला. आणि तो लिहिताना आपल्याला पुढं जर का काही मठ स्थापन करायचे असेल, आपल्याला पुढं थोडक्यात केंद्र जर का वाढवायचे असतील तर हे दासबोधाचं पारायण झालं पाहिजे. हे यानुसार तिथले ते सेवेकरी म्हणा, तिथले कोणी प्रमुख असतील, ह्या ज्याला दासबोध पाठ आहे, ज्याला दासबोध अवगत आहे, जो दासबोध आचरणात आणेल असाच तिथे प्रमुख नेमला जाईल. ही पहिली अट रामदास स्वामी ठेवतात. पाठ आहे आणि आचरणात आणणारा मनुष्य. गुरुचरित्र पाठ आहे, आचरणात आणताना अवघड जाते. गीता पाठ आहे, आचरणात आणणं अवघड वाटतंय. पाठ असून उपयोग नाही, दासबोध पाठ असून उपयोग नाही. परीक्षा कशी घ्यायची? हाताने पूर्वी लिहिलेल्या त्या प्रती होत्या, त्याला काय पान नंबर वगैरे असं काही नव्हतं. ते सगळी पानं समर्थ म्हणायचे. पुढचा जो नवीन ज्या जागेत मंदिर उभं करायचे तिथला हा अमुक अमुक जो कोणी प्रमुख असेल तो प्रमुख कसा निवडायचा, त्या ग्रंथाची पानं जसं आपण पत्ते पिसतो तसे ती पानं वेगळी वेगळी करायची, सगळी परत एकत्र करायचं. ते त्याला सांगायचे हे तू म्हणून दाखव की हे लावून दाखव. ज्याचं पाठ असेल, ज्यांनी खरंच तो आचरणात आणला असेल, ज्यांनी तो त्याप्रमाणे वागत असेल, भिनला असेल अंगात, तो मनुष्य बरोबर ती सगळी पानं तो लावून त्या ओवींप्रमाणे, ओवींची संख्या होती त्याप्रमाणे तो लावून दाखवायचा. मग त्याची निवड व्हायची. तो पुढचा केंद्र प्रमुख जो कोणी असेल, मंदिर प्रमुख हा नेमला जाईल. पूर्वीचा काळ खूप अवघड होता. आत्ता आपल्याला कॉम्प्युटर आहे त्याच्यामुळं किंवा पानांचं किंवा आकडा हा जो विषय आहे त्याच्यानुसार सोपं जातं. पण काही नसताना ती पानं लावायची ओव्यांवरनं. मागची ओवी काय, ती पुढचं पान तसं आलं पाहिजे. ते इतकं कठोर तासून म्हणतो ना आपण, तसं घेतल्यानंतर त्याला ते प्रमुखपद दिलं जायचं. आणि हे सगळीकडे झाल्यानंतर आता स्वराज्य स्थापन झालेलं आहे. आता आपलं कार्य काही राहत नाही आहे. शेवटी वेळ असते ना ती, त्या लोकांना बरोबर माहिती असतं आपल्याला कधी जायचं आहे, आपल्याला कधी थांबायचं आहे. थांबणं फार महत्त्वाचं आहे. आपण सध्याच्या युगात तर बघतो की नोकरी, धंदा, व्यवसाय प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे. मला अजून जायचं, मला मिळायला पाहिजे, मला अजून अमुक एक गोष्ट पाहिजे. मला एखादी आपण समजा दुचाकी घेतली की पुढचं स्वप्न असतं 4 चाकी घ्यायचं. चालला अजून कष्ट करतोय, अजून त्या कोलूमध्ये फिरतोय. 4 चाकी घेतलं की हां, जो फ्लॅटमध्ये तो म्हणतो आता बंगला पाहिजे. आणखीन 10 तास किंवा आणखीन 12 तास काम करतोय. थांबणं
जिथं समाधान, अध्यात्म आपल्याला हेच देतं, कुठं थांबायचं हे आपल्याला समजतं. आणि जरी ती निर्वाणीची वेळ आली तरी आपलं मन त्याला तयार होतं, कुठेही घाबरू शकत नाही आपण. त्यानुसार सज्जनगडावरती आले. वैशाख महिना होता साधारण. त्यांनी सांगितलं उद्धवाला की आता हे कार्य थांबवायची माझी इच्छा आहे. त्याच्याबरोबर एक उद्धवाच्याबरोबर एक दुसरी एक महिला सेविका होती, तर त्यांना अक्काबाई म्हणायचं. तर उद्धवाने अक्काबाईंच्याकडे बघितलं. दोघांनाही जरा असं एकदम गलबलून आलं. तर असं का तुम्ही म्हणतात की ठीक आहे, झालं, सगळं झालं, आता करण्यासारखं आता काहीच उरलं नाही आहे माझ्या जीवनात. जे काय माझ्या मनामध्ये होतं सगळं मी करून झालेलं आहे. मग आता फक्त वाट बघायची थोडक्यात. म्हणजे ठीक आहे, आला दिवस ढकलायचा आपल्याला. वैशाख पुढचं गेलं, 6 महिने जवळ त्याच्यामध्ये गेले. ते थंडी पडली. जसं त्या अक्काबाईने सांगितलं की तुम्ही चाफळला गेलात तर बरं होईल. चाफळला राम मंदिरापाशी त्यांच्याकरता खोल्यावर आश्रम होता त्यांचा. तुम्ही आश्रमात राहा, गडावर खूप थंडी आहे. ते म्हणतात की मी तिथे गेलो तर काय होईल की लोक माझ्याकडे येतील, तिथले पुजारी वगैरे ज्या कोणाचं रामाच्या सेवेकडे दुर्लक्ष करतील ती लोक, आणि तसं मला अजिबात चालणार नाही. मी आपला आहे इथे बरा आहे. तुम्हाला सुद्धा जास्ती सेवा करायची आवश्यकता नाही आहे. मी माझ्या खोलीमध्ये बसून राहीन. काही लागलं तर मी तुम्हाला सांगेन. कोणाला तुम्ही येऊन देऊ नका. हळूहळू सगळा लोकसंपर्क पण कमी कमी करत टाकला. आणि काही कारण लागतं नाही का, ज्वर भरला तसा त्यांना तो, कारण खाणं पिणं टाकलं होतं. चेहऱ्यावरती तर काय दिसणार नाही काय आहे, आजार काय आहे ते. काही लोक यायची भेटायला, जर का स्वामी हो म्हणले तरच त्यांना ते दार उघडून आत प्रवेश दिला जायचा. एक दिवस ती लोक, एक 7-8 लोक आलेली आहेत, सांगतात त्याला रामदास स्वामी खाली जमिनीवर बसलेले असतात. तर ती लोक म्हणतात अहो स्वामी खाली काय बसतात, तुम्ही तुमच्या पलंगावरती बसा. त्यांचा पलंग पण असा मजबूत होता बरं का, कारण ते त्यांची देहयष्टी पण अशी चांगली होती. पितळी खोरांचा तो पलंग चांगला असं मजबूत. रामदास स्वामी म्हणतात की आता माझ्याच्याने उठवत नाही, तुम्ही उठवा म्हणतात. परीक्षा. 4-5 लोक जातात, म्हणतात आपण यांना उचलून ठेवायचं. उचला जातात, कुठले ते हलतायत का कधी. जसं मारुतीने भीमाची परीक्षा घेतली, एक शेपटीसुद्धा त्याला हलवता आली नाही, तसं त्यांना अजिबात त्यांना हलवता येणार. शेवटी 8-10 लोक झाली तरी ते हलवता येणार. ते म्हणतात म्हणून माझ्या नादी लागू नका म्हणले. मी सांगितले ना मला एकट्याला सोडा, दर्शन घ्या आणि निघा. ते आपले दर्शन घेतात, निघतात. ते त्यांचं स्वामींचं असं की त्यांना तंजावरून त्यांनी मुद्दाम मूर्ती करून घेतलेलं असतं. ते रामपंचायत तिथे असतं. राम, लक्ष्मण, सीता, मारुती हे सगळे त्यांचे ते देव तिथे. दिवसभर फक्त त्या मूर्तींच्याकडे बघत राहायचं. आणि उद्याचा दिवस, शेवटचा दिवस मनामध्ये आलं. त्यांनी सांगितलं उद्धवा, अक्कासाहेब त्यांना बोलवलं, उद्या अमुक अमुक वेळ, अमुक अमुक मी माझा देह इथे विलीन करणार. आता सगळ्या गडावरती तो हल्लाकल्लोळ तोपर्यंत झाला होता, पण कोणी काही बोलू शकत नव्हतं. शेवटी स्वामींनीच ठरवलं. म्हणल्यानंतर त्या दिवशी, म्हणजे जो दास नवमी त्याला म्हणतात, त्या दिवशी अवतार संपवण्याची वेळ. सकाळपासून स्नान वगैरे केलं पण त्यांनी, आणि जे त्यांनी ध्यान लावून त्या मूर्तीकडे बघत बसले, ते आत्मा परमात्मा तो जो वेळ असतो, ती वेळ झाली तर बरोबर त्याला त्यांच्या तोंडून एकदम जोरात आलं, रघुपती राघव राजाराम जय जय रघुवीर समर्थ. एवढंच ते फक्त म्हणले, आणि अक्षरशः फक्त डोळे मिटले त्यांनी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखादा त्यांच्या शरीरातनं, म्हणजे जो परमात्म्याचं जे शरीर होतं, रामाने त्यांच्या शरीरात जो अंश केला होता, तो अंश शेवटी त्या मूर्तीमध्ये विलीन झाला तिथे. आणि मग जो पुढचा दिवस म्हणा की अख्खा पुढच्या आठवडा म्हणा, त्या सगळ्या हल्लकल्लोळात गेला, सगळ्या तो रडारडी सगळीकडं. पण हे जाणं किंवा त्यांचं देह सोडणं हे तेवढ्याच पुरतं होतं. हे त्यांनी नंतर जेव्हा सिद्ध केलं की 300 वर्षानंतर परत गजानन महाराजांनी जो रामदास स्वामींचं त्यांना दर्शन दिलं त्या बाळकृष्णाला, मग ही लोक जाताना आपल्याला फक्त देह जाताना दिसतो, ती लोक तिथेच आहेत. महाराज अक्कलकोटमध्येच आहेत. समाधी त्यांची ही फक्त देहरूपाची समाधी. अजूनही ते लोक कार्यरत आहेत. महाराज अजूनही कार्यरत आहेत. आणि आपल्या मंदिरात मी जे नेहमी सांगतो की स्वामींचं इथे अस्तित्व आहेच, ते उगच नाही, ती लोक कार्यरत आहेत म्हणून तर ते लोकांची कामं होत आहेत, इथे येणाऱ्या भक्तांची कामं होत आहेत, ती त्याच्यामुळे होत आहेत तिथे.
फक्त तो विश्वास ठेवला पाहिजे, तेवढा श्रद्धा ठेवली पाहिजे. रामदास स्वामींसारखं नाही, पण काही ना काहीतरी थोडंफार आपण पण जप केला पाहिजे. तसंच मग आता आपण तसाच एक गजर करू परत, जसा रामदास स्वामींनी 13 कोटीचा केला होता. आपण आता एक 2 मिनटं का होईना करू. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय श्रीराम जय जय श्रीराम, 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 जय श्रीराम जय जय श्रीराम, जय जय श्रीराम जय जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. पुढचा पालखी सोहळ्याचा आपला जो कार्यक्रम आहे, आपली सेवेकरी पालखी घेऊन जातील. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी पालखीबरोबर जरूर जावं. ज्या भक्तांना महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी इथे रांगेत आणि शांततेत थांबावं.